आणि आता सगळ्या तरुणांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचा मनावर ताबा नाहीये. मन मिळतंय तसं ते पळतंय. तुम्हाला ताब्यात मन आलं की ती ताकद आली की तुम्ही जिथे पाहिजे तिथे अप्लाय केली की तुम्हाला पाहिजे ते फळ मिळणार आहे. पूर्वी आपल्याकडे 100% पासिंग होतं. पाठशाळा किंवा गुरुकुल जे होते ते 100% पास. गुरु सांगायचे आता माझ्याकडचं सगळं ज्ञान संपलं, दॅट मीन्स ही इज 100% पास. ते 35% पासिंग आलंच कसं काय? म्हणजे 65% त्याला येतच नाहीये. तर कॉमन सेन्स जो आहे तो सर्वात जास्त शिकणाऱ्याला कमी असतो. नाही, अगदी वस्तुस्थिती आहे, ते शंकाच नाही. मी माझ्या मुलाचं इतिहासाचं पुस्तक वाचतो की फ्रेंच राज्यक्रांती आणि नको त्या गोष्टींमध्ये ते पाठांतर करून पुढे काय आपल्या देशाबद्दल, आपल्याकडे झालेले थोर राजे, आपल्याकडे झालेल्या राजांनी केलेली थोर अचिव्हमेंट्स आणि आपल्याकडे असणाऱ्या शिल्पकलादी सगळ्या कला, सगळ्या विद्यांचा विस्तार याचं पूर्ण अज्ञान, आणि म्हणूनच धर्माला ग्लानी आली. मला असं वाटतं की मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या सगळ्यांनाच इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये तरी निदान मुलांना दिलं पाहिजे, आणलं पाहिजे. पण समर्थांचे मनोपनिषद ही एक प्रकाराने फार मोठं टॉनिक आहे बरोबर या नैराश्यावरती मात करण्यासाठी. आणि त्यामध्ये दिलेलं रामभक्तीचं रसायन हे खरोखर एक नवजीवन, नवचैतन्य देणारं आहे. तर आज तुम्ही सायक्रॅटिस्टकडे जाताय, तर मला असं वाटतं की त्यांनी आपल्या मनोपनिषदाचा देखील अभ्यास त्या निमित्ताने करावा. कुठल्या तरी जाणकाराकडून या श्लोकांचा जर नीट अभ्यास, नीट अर्थ समजून घेतला तर मनामधले बरेचसे गुंते सुटायला काही हरकत नाही याच्यात. बरोबर, अगदी बरोबर आहे. मनाचे श्लोक मुळात मनावरच दिलेत, कारण मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. मन हेच सगळं काही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मन ताब्यात आलं की विश्व ताब्यात आल्यासारखं आहे. आणि आता सगळ्या तरुणांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचा मनावर ताबा नाहीये. मन नेतंय तसं ते पळतंय. मी हे आपल्या वर्गामध्ये सांगतो की तुम्हाला ताब्यात मन आलं की ती ताकद आली. मनात ताकद आहे, मनाबरोबर ताकद आली की तुम्ही जिथे पाहिजे तिथे अप्लाय केली की तुम्हाला पाहिजे ते फळ मिळणार आहे. म्हणजे आपण भिंगातून येणाऱ्या सूर्यबिंबाचं उदाहरण वारंवार बघत आलो की मनाची एकाग्रता, मनाची धारणा शक्ती ही एवढी प्रचंड आहे की मनुष्य एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती देखील चिंतनातून, मननातूनच घडवत असतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मनावरती कार्य करू शकला, आणि त्यासाठी समर्थांसारखा संत आज विचारांच्या आधाराने आपल्यासमोर उपलब्ध आहे, आपण त्या विचारांना नीट स्वीकारत नाही किंवा जाणकारांच्या जवळ जाऊन ते नीट समजून घेत नाही. मला असं वाटतं की शालेय शिक्षण पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अत्यावश्यक आहे. म्हणजे मी माझ्या मुलाचं इतिहासाचं पुस्तक वाचतो की फ्रेंच राज्यक्रांती आणि नको त्या गोष्टींमध्ये ते पाठांतर करून पुढे काय आपल्या देशाबद्दल काय आपल्याकडे झालेले थोर राजे, आपल्याकडे झालेल्या राजांनी केलेली थोर अचिव्हमेंट्स आणि आपल्याकडे असणाऱ्या शिल्पकलादी सगळ्या कला, सगळ्या विद्यांचा विस्तार याचं पूर्ण अज्ञान, आणि म्हणूनच धर्माला ग्लानी आली. हो, खरंय. आणि मला असं वाटतं की हे विचार केवळ एका धर्माला किंवा संप्रदायापुरती सीमित करणं हेच मुळी आमच्या सगळ्या लोकांचा संकुचितपणा आहे. बरोबर. खरं तर हे मनुष्यत्व देणारे विचार आहेत. हे तुम्हाला कुठल्या एखाद्या संप्रदायाशी संलग्न करणारे विचार नाहीयेत. त्यामुळे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये सरकार देखील मला वाटतं याच्यावरती बरंच गांभीर्याने विचार करेल, आणि आपल्याला जो अपेक्षित त्यामधून बदल हवा आहे, किंवा जसं तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्ट ठेवता, मला असं वाटतं की मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या सगळ्यांनाच इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये तरी निदान मुलांना दिलं पाहिजे, आणलं पाहिजे. कारण की हे विचारच मनुष्याच्या करिअरला घडवू शकतील. कारण की शेवटी जे सर्टिफिकेट मिळतं ते भिंतीवर लटकण्याच्या पलीकडं. अगदी खरं. आज माणूस, पूर्वी आपल्याकडे 100% पासिंग होतं. पाठशाळा किंवा गुरुकुल जे होते ते 100% पास. गुरु सांगायचे आता माझ्याकडचं सगळं ज्ञान संपलं, दॅट मीन्स ही इज 100% पास. ते 35% पासिंग आलंच कसं काय? म्हणजे 65% त्याला येतच नाहीये. तर पूर्वी 100% पासिंग होतं, म्हणजे ज्ञान परिपूर्ण असायचं. आता हे जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, द युटिलिटी ऑफ व्हॉट आय नो, हेच युटिलिटी व्हॅल्यू गेलेली आहे. त्यामुळे मध्यंतरी एका ठिकाणी US मध्ये स्टडी झाला, तर कॉमन सेन्स जो आहे तो सर्वात जास्त शिकणाऱ्याला कमी असतो. नाही, ही अगदी वस्तुस्थिती आहे, ते शंकाच नाही. आणि मी आणखीन एक बघतोय की आज स्वावलंबन नावाचा प्रकार समाजामधून हरकत चाललाय. म्हणजे आई वडिलांनी फाजील लाड मुलांचे केलेले आहेत. घरामध्ये मॅगी पासून 2 मिनिटांमध्ये बनणाऱ्या वस्तू आहेत.
मोबाईलवर ऍप आहेत, हवी ती वस्तू लगेच मिळणारी. त्यामुळे मुलांच्याकडं जे बेसिक संस्कार आहेत ते आपलं ताट उचलून ठेवणं, आपले कपडे नीट घड्या घालून ठेवणं, ह्या गोष्टींपासून देखील आम्ही दुरावतो. मला असं वाटतं हे शिक्षण आम्हाला खरं कुठे घेऊन चाललंय. शिक्षण मिळतच नाहीये. जीवनाचं शिक्षण आणि जीवनाची मूल्य ही दोन्ही वेग झालेली वा आहे. वा. आणि म्हणूनच आपल्याकडे हे संस्कार केले जायचे आणि हे संस्कार होण्याची क्षमता या वाङ्मयात आहे. आणि ते विचारच करायला हवेत. कुठलाही सांप्रदायिकता ही डोक्यात आणणं, तुम्ही जसं म्हणालात ते अगदी बरोबर आहे. हे विचार सांप्रदायिकतेसाठी नाही आहेत, हे विचार मनुष्य घडवणारे तेच पाहिजे. आणि आज म्हणजे मी बघतो की इतकं चंचलपण रस्त्यावरती छोटीशी गोष्ट झाली तरी विकोपाच्या भांडणापर्यंत लोक जात आहेत. विवेक नावाची गोष्ट ही शिक्षणातून येतच नाहीये. आणि आमचा समर्थांचा सगळा विचार हा विवेक प्रधान आहे. या विवेकाच्या अधिष्ठानावरती मनुष्य घडवण्याची खऱ्या अर्थाने समर्थांनी संपदा आमच्या समोर ठेवलेली आहे. या विचाराबद्दल किंवा समर्थांचा हा विवेक प्रधान परमार्थ जो आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? डोळसपणाने समर्थांची एक ओवी आहे, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षास अधिकारी होणार नाही. साधना करत राहणं म्हणजे तुम्ही मोक्षापर्यंत जाणार नाही आहात. न जाणता कोटीवरी साधने केली नाही, तिथे तो विवेक येतो. आणि विवेक हा प्रपंचालाही अत्यावश्यक आहे आणि परमार्थालाही अत्यावश्यक आहे. म्हणून समर्थांनी विवेक सांगितलाय. म्हणून हा ग्रंथ वाचला तर तुमचा परमार्थ होईलच, पण तुमचा व्यवहार सुद्धा तुम्ही चोख करू शकाल अशी सगळी क्षमता ह्याच्यात. नाही म्हणजे विवेक अगदी हा मोठा शब्द आजच्या तरुणांना कळणार नाही, पण अगदी सोपं सांगतो की एक फोन विकत घेतला आणि 15 दिवसानंतर दुसरं मॉडेल आलं. अरे हा उगीच घेतला. खरं तर त्या फोनवर शेवटी तुम्हाला जे बोलायचं आहे तेच बोलणार आहात, जे तुम्हाला बघायचं आहे तेच बघणार आहात. पण मनुष्य हा म्हणजे फोन एक केवळ निमित्त झालं. जीवनात अशी प्रत्येक गोष्ट आहे जिथं त्याची ती वासना त्याला सतत त्या प्राप्त परिस्थितीपासून लांब नेते, असमाधानामध्ये टाकते आणि एका अशा शर्यतीमध्ये घेऊन जाते ज्याचा कुठंच शेवट नाही, अंत नाही. आणि आमचे समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे की जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, त्यातूनच हे मनुष्यत्वाच्या आलेल्या गोष्टीला न्याय न दिल्याने हा विद्यार्थी, हा तरुण आज या विचारांपासून लांब जातोय. खरोखर समर्थांची संपदा आपण जतन करण्याचं फार मोठं कार्य करत आहात, मुलांना संस्कारक्षम करत आहात. एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाताना मला विचारावं असं वाटतं की ही मुलं जेव्हा सज्जनगडावरून हा वर्ग पूर्ण करतात त्यानंतर आपण काही फॉलोअप ऍक्शन म्हणा किंवा त्यांचे हे विचार जतन करण्याच्या दृष्टीने, कारण की शेवटी तुम्हाला कोणाचा संघ लागतो तो देखील तेवढाच महत्वाचा आहे. तर अशा दृष्टीने आपल्याकडं काही आपण तसा पाठपुरावा करतो का? किंवा जिथे जिथे संस्कार वर्गात मुलं येतात त्या सगळ्यांना आपण एका विशिष्ट ग्रुपमध्ये घेतो आणि त्याच्यावर आपले चालणारे कार्यक्रम त्यांना पाठवत राहतो. आणि जिथे कुठे प्रवचन आपल्या वेगवेगळ्या महंतांची होत असतात तर ते मुलं आपणहून तिथे येतात. आता असं झालंय की आपला जेव्हा पादुकांचा प्रचार, समर्थांच्या चरण पादुकांचा प्रचार जातो तेव्हा वर्गातलीच अनेक मुलं छाटी नेसून झोळी घालून आमच्यावर भिक्षा मागत असतात. किती छान दिसतं ते तरुण मुलं जेव्हा गडावरती आम्ही येऊन बघतो, छान पटापट सुटसुटीत फणदेची सेवा चाललेली असते. ते मला वाटतं खरं समाजकार्य आपल्या समर्थ संप्रदायामध्ये चालू आहे. एक समाज घडवण्याचं एक फार दिव्य कार्य आपण सगळी मंडळी करत आहात आणि त्यासाठी आमचा खरोखर आपल्या चरणी आम्ही साष्टांग वंदन वारंवार करत असतो. यामध्ये व्यक्तिसापेक्ष हे नाहीये, हा तत्व विचार आज समाजाला आम्हाला वाटतं अत्यंत गरजेचा आहे. आणि या दुर्मिळ होत चाललेल्या या सगळ्या गोष्टी आपल्या समर्थ संप्रदायामध्ये आपण जतन करताय. मुलांनो, मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की समर्थ सेवा मंडळ काय किंवा आमचं सज्जनगड संस्थान काय, हे जे काही आज समर्थांचे विचार जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याचा तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्या. समर्थांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मठपती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपली कॉन्टॅक्ट आहेत. तुम्ही तिथं जा, तुम्ही समजून घ्या आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा द्या. करिअर करा, एकावरती अनेक शून्य मिळतील, एवढा मोठा पगार कमवा, पण जसं एखाद्या प्रसादामध्ये तुळशी पत्र घातलं की ते भगवंताला जसं तो स्वीकार करतो ना, त्याप्रमाणे या सगळ्या करिअर ओरिएंटेशन मध्ये समर्थ विचारांचं तुळशीदल ठेवावा दाखवा आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ते प्राप्त होईल जे तुम्हाला या भौतिक जगामध्ये कुठेही प्राप्त होणार नाही. आज त्यासाठीच योगेश भाऊंना मी इथं बोलवलं. त्यांनी अतिशय मनापासून आपल्याला सगळ्यांना
उत्तरं दिलेली आहेत आणि या एवढ्या मोठ्या संप्रदायाच्या एवढ्या मोठ्या ज्ञानशिबिरीला आपण अल्प काळामध्ये त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद योगेश. जय जय योगी समर्थ.